इंग्लंडमध्ये 1 ते 18 जून या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची निवड आज होणार आहे। बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील यांना या चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल भारतीय संघ कसा असावा असं वाटतंय हे त्यांच्याकडून जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी विजय साळवी यांनी। आयपीएलचा 10वा मोसम जोशात सुरू आणि सगळ्यांना वेध लागलेत खरं तर चॅम्पियन्स ट्रॉफीचे। या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचा 15 सदस्यीय संघ कसा असणार आहे आणि तो कसा निवडला जातो हे देखील आपण जाणून घ्यायचं आणि ते सांगण्यासाठी आपल्या समवेत आहेत निवड समितीचे माजी अध्यक्ष संदीप पाटील। संदीप, पहिल्यांदा तर आम्हाला सगळ्यांना उत्सुकता आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड आहे, पण कुठलीही जेव्हा निवड असते तेव्हा तुम्ही नेमका संघ निवडतात, ती प्रोसेस, ती प्रक्रिया असते तरी कशी? आज निमित्ताने या तुम्ही आमच्याबरोबर आहात हे आमचं भाग्य आहे म्हणायचं। भाग्य म्हणतोयस तू, पण विजय गेले 7 महिने मी सुखाने झोपत होतो, पुन्हा मला तू त्या काटेरी खुर्चीवर बसवायचा प्रयत्न करतोयस। पण नॅचरली जेव्हा ही निवड समितीची बैठक जाहीर होते, एक तारीख जेव्हा जाहीर होते, तेव्हा एक मुख्य जो चयनकर्ता असतो तो सर्वात प्रथम बीसीसीआयकडून आणि फिजिओकडून खेळाडूंच्या फिटनेसबाबत अहवाल मागवतो। मग त्यात विराट कोहलीपासून ते सगळे जे बोर्डाने साईन केलेले खेळाडू जे आहेत, बोर्डाच्या कराराच्या खाली जे सगळे खेळाडू आहेत, त्या सगळ्यांची नावं असतात। प्लस जर काही निवड समितीच्या सदस्यांना वाटलं की आणखीन एक 10 नावं तुम्ही त्यात इन्क्लूड करा, जसे नितीश राणा म्हणा किंवा ऋषभ पंत म्हणा, जे या करारमध्ये नाही आहेत, अशांची पण नावं घेऊन त्यांचेसुद्धा रिपोर्ट मागवले जातात। आणि मग फिट कोण आणि अनफिट कोण, ॲवेलेबल कोण आणि ॲवेलेबल नाही कोण, हे पहिलं ह्याच्या नावावर हे होतं। म्हणजे जे नाही आहेत अवेलेबल, जे अनफिट आहेत, त्यांना पहिल्यापासूनच बाजूला केलं, त्यांच्या नावाचा विचार होत नाही। आणि जेव्हा आपण बसतो सगळे, जेव्हा निवड समितीचे सदस्य बसतात, तेव्हा साहजिकच कन्व्हेयर सांगतो की बाबा जे मुख्य असतात निवड त्यांना की बाबा तुम्ही सुरू करा म्हणून। सो ओपनिंग म्हणजे तुमचे आघाडीचे फलंदाज, मधल्या फळीचे फलंदाज, त्यानंतर तुमचे फिरकी गोलंदाज आणि तुमचे वेगवान गोलंदाज आणि मध्ये एक विकेटकीपर, असे 4 विभागात ते तुमचे खेळाडू विभागले जातात। आता आघाडीचे फलंदाज, आपल्याला माहिती आहे की के.एल. राहुल त्याच्या खांद्यावर शस्त्रक्रिया झाल्यामुळे तो ह्या संपूर्ण चॅम्पियन्स स्पर्धेमधून बाहेरच आहे। आघाडीचा फलंदाज म्हणून जेव्हा आपण विचार करतो, लोकेश राहुलचं नाव तुम्ही म्हणालात की बरोबर आहे, तो इंज्युर्ड असल्यामुळे बाहेरच आहे। पण जर आघाडीचा विचार करायला लागला, रोहित शर्मा जो दुखापतग्रस्त होता तो फिट होऊन आलाय, पण अजून मोठ्या रन्स नाही आहेत। शिखर धवन, त्याचा पण थोडासा फिटनेसचा प्रॉब्लेम होता, आणि अजिंक्य रहाणे ज्याने इंग्लंडसमोर ओपनिंग केलंय, कसा काय पर्याय निवडायचा सलामीसाठी? आपल्याला जर आता निवडीला सुरुवातच करायची असेल तर निश्चितच मी पहिलं नाव घेईन रोहित शर्माचं, ज्यांनी अप्रतिम प्रदर्शन दाखवलेलं आहे। सातत्याने त्यांनी खेळ केलेला आहे। 1 दिवसाचे सामने बघितले तर भयंकर रेकॉर्ड्स आहेत त्याच्या नावावर। 264 धावाची खेळी रेकॉर्ड खेळी त्यांनी, विक्रमी खेळी केलेली आहे। त्यामुळे पहिला नंबर रोहित शर्मा, दुसरा नंबर शिखर धवन, तिसरा अजिंक्य रहाणे, ही आघाडीचे आपले फलंदाज झाले। त्यानंतर मधल्या फळीमध्ये जर तुम्हाला विचारलं असतं, निश्चितच आपला कप्तान विराट कोहली, त्यानंतर इनफॉर्म आणि ज्यांनी चांगलं प्रदर्शन भारतीयच्या जे काही त्याला संध्या मिळाल्या, त्यात मनीष पांडे, त्याचं नाव घेईन। केदार जाधवनी गेल्या जी एक दिवसीय स्पर्धा झाली त्यात शतक पण ठोकलं होतं, मॅच जिंकून दिली होती, सामनावीर झाला होता केदार जाधव। आणि चौथा मी आत्ता तात्पुरता ठेवून देतो, कारण तुमचा महेंद्रसिंग धोनी एक विकेटकीपर बॅट्समन तुमचा आहे म्हणून। त्यानंतर ऑलराऊंडरकडे वळायला झालं तर हार्दिक पांड्या, आणि त्यानंतर 2 स्पिनर्स आपले फिरकी गोलंदाज आर अश्विन आणि रवींद्र जाडेजा। तुम्हाला थोडंसं थांबवतो, कदाचित आपण एक नाव विसरतोय जे इंग्लंड समोर होतं नाव, युवराज सिंग तुमच्या संघात असणार आहे का? युवराज सिंगला और तुम्ही कोणाला निवड करू इच्छिता? मी ज्या अर्थी नाव घेतलं नाही त्या अर्थी तो माझ्या संघात नाही आहे, हे तुम्हाला आता ओळखायला पाहिजे। आणि ह्याचा काय वैयक्तिक माझा संबंध नाही किंवा हे नाही, कारण मी जेव्हा विचार करतो की आमची जी समिती होती, निवड समिती होती, तो त्यांनी नेहमीच विचार केला की पुढचं पाऊल एक टाका पाठी जाण्यापेक्षा। आणि युवराज हा अप्रतिम, म्हणजे माझा सर्वात लाडका, माझा सर्वात आवडता खेळाडू राहिलेला आहे, पण तो आहे। आज जरी IPL मध्ये त्यांनी सुरुवातीच्या पहिल्या सामन्यात जरी चांगला प्रदर्शन केलं असलं तरी आपल्याला ह्या पुढे बघायचं आहे। आणि जेव्हा तुमच्या संघात जर पर्याय नसेल तर गोष्ट वेगळी। म्हणून मला पहिले 11 खेळाडू तुला समोर ठेवून देत हे, तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे रवींद्र जाडेजा आणि आर अश्विन हे फिरकी, त्यानंतर
हार्दिक पांड्याचं पहिलंच मी ऑलराऊंडरमध्ये नाव घेतलं. भुवनेश्वर कुमारनी फारच चांगली कामगिरी करून दाखवली. तो उमेश यादव चांगल्या फॉर्ममध्ये आणि जसप्रीत बुमराह हा म्हणजे त्यांनी आता लौकिक मिळवलेला आहे. मर्यादित षटकाच्या सामन्यांमध्ये ज्याप्रमाणे जी डेथ ओव्हर जे असतात सर्वात महत्त्वाचे असतात, डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करायला आपले आता तू रवींद्र जाडेजा म्हण किंवा जसप्रीत बुमराह म्हण किंवा मोहम्मद शमी म्हण, भुवनेश्वर कुमार म्हण, हे त्यांना चांगलं जमते, हे येतील. अजिंक्य राणे आता खेळेल की नाही माहीत नाही, तो कदाचित 12वा खेळाडू म्हणून त्याला यावं लागेल. आणि राहिलेला आता जर तुम्ही नेहमी हा एक संधी देतात ती तुमच्या कप्तानाला, की कप्तानाच्या मनात काय आहे. निवड समितीच्या मनात एक गोष्ट असण्यापेक्षा शेवटी किती झालं तरी कप्तान हा त्या 11 खेळाडूंना किंवा त्या 15 मधल्या 11 खेळाडूंना निवड करून तो स्पर्धेमध्ये उतरणं असतो. त्यामुळे त्याचं मत जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं असतं. सो त्याला कुठच्या खेळाडूबद्दल विश्वास आहे, आत्मविश्वास आहे, हे त्याला विचारलं जातं. जर त्याने सांगितले की बाबा मला अनुभवाची थोडी कमी वाटते मधल्या फळीमध्ये, तर युवराज सिंग जसं तू म्हणालास किंवा सुरेश रैना या 2 नावाचा विचार होऊ शकतो. पण पुढे बघता पण संदीप पाटलांच्या मनात कोणाचं नाव आहे? माझ्या मनात निश्चितच ऋषभ पंत, जो अप्रतिम खेळाडू आहे, ज्याने चांगलं प्रदर्शन केलेलं आहे, त्याचं मी निश्चित नाव ठेवेन. कारण जसं मी सुरुवातीला म्हणालो, हे 4च सामने मिळणार आहेत, ह्याच्यात जास्त फेरबदल होणार नाही आहे. आणि विराट कोहलीचं तू बघितलं, जरी तो दर सामन्यामागे काही ना काहीतरी बदल करत असतो, तरी ह्या चॅम्पियन्स स्पर्धेमध्ये मला वाटत नाही की जास्त काही बदल होऊ शकतील, अनलेस काही कोणाला दुखापत झाली तरच. तरीसुद्धा अजून आपल्याला एक जागा मिळते. तुम्ही युवराज सिंग, सुरेश रैनाऐवजी ऋषभ पंतचं नाव घेतलं. 4 वेगवान गोलंदाजांना जर जागा द्यायची तर चौथा कोण असेल तुमचा? मोहम्मद शमी का आशिष नेहरा, आणि त्याचं कारण काय? निश्चितच मोहम्मद शमी, कारण आशिष नेहरा गेल्या 5 वर्षात एकदिवसीय सामन्यांच्या कुठच्याही स्पर्धेमध्ये खेळलेला नाही आहे. आणि मोहम्मद शमी जरी अनफिट असता तरी आता तो तंदुरुस्त झालेला आहे. आणि त्यांनी इंग्लंडमध्ये खास करून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया किंवा अशा खेळपट्टी ज्या मध्यमगती गोलंदाजांना फायदेशीर ठरतात, असं बघता मी निश्चितच मोहम्मद शमीचं नाव पुढे घेईन. आणि थोडं मला कप्तानाचे विचार पण माहिती आहेत की विराट कोहलीचा कल कुठच्या खेळाडूकडे जास्त आहे. आता हे मी म्हणतोय, आणि मी म्हणतो हे पूर्व दिशा कधी नसते, कारण निवड समिती 3घांची असते प्लस चौथा तुमचा कप्तान पण असतो. पण माझ्या मते हा 15 जणांचा संघ निवडला जावा असं वाटतं मला. तर हे आहेत अनुभवाचे बोल संदीप पाटील. केवळ कसोटी वन डे क्रिकेट खेळले नाहीत, तर भारतीय संघाची निवड देखील केली आहे. आणि त्यांनी निवडलेल्या संघानं कसोटी क्रिकेटमध्ये नंबर 1 मिळवला. त्यांनी निवडलेल्या संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी देखील जिंकली आहे. म्हणूनच संदीप पाटील यांचे बोल अतिशय महत्त्वाचे आहेत. कॅमेरा पर्सन अजित शिवतरकरसह विजय साळवी, ABP माझा.